प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकाच्या बातमीनं। जवळपास 8 तासांच्या चर्चेनंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं। विधेयकाच्या बाजूने तब्बल 454 तर विरोधात केवळ 2 सदस्यांनी मतदान केलं। या विधेयकामुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणार आहे। महिला आरक्षण विधेयक हे 128वी घटना दुरुस्ती विधेयक आहे। महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे। राज्यसभेत 2/3 बहुमताने हे विधेयक मंजूर करावे लागणार आहे। राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक हे राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। त्यानंतर ही घटना दुरुस्ती पूर्ण होईल। महिला आरक्षण विधेयकातले ठळक मुद्दे काय आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आरक्षणामुळे महिलांची संख्या लोकसभेत किमान 181 होणार आहे। आरक्षणात पोट आरक्षण सुद्धा असणार आहे। 33% पैकी काही जागा SC ST वर्गाच्या महिलांसाठी आरक्षित असतील। पहिल्या जनगणनेच्या आधारे जी पुनर्रचना होईल तेव्हा आरक्षण लागू होईल। 2024च्या निवडणुकीला आरक्षण लागू होणार नाही। आरक्षण 15 वर्षांसाठी असेल असं विधेयकात म्हटलंय। SC ST आरक्षणाप्रमाणे आरक्षण नंतर वाढत राहणार आहे। मोदी सरकारने विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक मांडल्यानंतर आता विधेयकावरून श्रेयाचं राजकारण सुरू झालंय। काँग्रेसनं महिला आरक्षण हे काँग्रेसचं स्वप्न असल्याचं सांगत त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यामुळे आता भाजपही आक्रमकपणे काँग्रेसला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करत आहे। त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय श्रेयवादाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। मोदी सरकारचं विधेयक काँग्रेसचं श्रेय। महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न। सोनियांकडून नारी शक्ती वंदनचं समर्थन। काँग्रेसच्या श्रेयवादावर भाजपचा आक्षेप। विशेष अधिवेशनात बुधवारी नारी शक्ती वंदन विधेयकावर संसदेत चर्चा झाली। यावेळी सोनिया गांधींनी लोकसभेत त्यांचं म्हणणं मांडलं। अगदी थोडक्यात त्यांनी महिला आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी महिला आरक्षणाचं समर्थन करतानाच महिलांना आरक्षण देताना महिला आरक्षणातही जातीनिहाय आरक्षण देण्याची मागणी केली। तसंच हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या। स्थानीय निकायों में स्त्री की भागीदारी तय करने वाला संविधान संशोधन मेरे जीवन साथी राजीव गांधी जी ही लाए थे। राजीव गांधी जी का सपना अभी तक आधा ही पूरा हुआ है। इस बिल के पारित होने के साथ ही वह पूरा होगा। सोनिया गांधींनी त्यांच्या भाषणात महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला। तसंच महिला विधेयक हे काँग्रेसचंच स्वप्न असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं। सोनियांचा हा दावा भाजपनं फेटाळून लावत सगळ्यांनाच महिलांची चिंता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं। क्या महिलाओं की चिंता सिर्फ महिलाएं ही करेगी, पुरुष नहीं कर सकते हैं? किस प्रकार के समाज की आप रचना चाहते हैं भाई? महिलाओं की चिंता, महिलाओं का हित, महिलाओं से आगे बढ़कर भाइयों ने सोचना चाहिए। यही इस देश की परंपरा है। महिलाओं के बारे में सोचने का अधिकार सभी को है। इस महिला रिजर्वेशन सोनिया गांधींना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही प्रत्युत्तर दिलं। पण निशिकांत दुबे उभे राहताच काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला। महिला खासदारांनीच सोनिया गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी काँग्रेस खासदारांनी केली। पण काँग्रेसच्या खासदारांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत महिला आरक्षणाचं क्रेडिट फक्त भाजपचंच असल्याचा दावा दुबेंनी केला। सोनिया जी जब बोल रही थी ये बिल आपका नहीं है, आप जो बिल लेकर आए वो गलत बिल है, और यदि इसके लिए किसी ने आंदोलन किया तो वो गीता मुखर्जी है, वो सुषमा स्वराज है।
आपने ये नहीं बोलकर इस महिला बिल में भी राजनीति करने की कोशिश की। और आज का पूरा क्रेडिट जो जीता वो सिकंदर, जो गोल मारता है, यहाँ बंगाल के लोग बैठे हुए हैं, जो गोल मारता है उसी के नाम से गोल मारा जाता है। माननीय प्रधानमंत्री जी गोल मारने को तैयार हैं। ये भारतीय जनता पार्टी का बिल है और ये माननीय प्रधानमंत्री जी का बिल है। एकंदरीतच महिला आरक्षणाचं नारी शक्ती वंदन विधेयक सादर झाल्यावर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरून श्रेयवाद रंगलाय। महिला आरक्षण ही काँग्रेसचीच मागणी असल्याचं सांगत या मुद्द्यावरून भाजपला काँग्रेसनं डिवचायला सुरुवात केली आहे। त्यामुळे येत्या काळात महिला आरक्षणावरून दावे प्रतिदावे आणि राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सरकारला सवाल केले। महिला आरक्षणासाठी पुढील जनगणनेची प्रतीक्षा कशाला, तर याच निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी करताना त्यांनी ओबीसी कोट्याची मागणी केली। तर त्याला प्रत्युत्तर देताना अमित शहांनी उत्तर देत विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण केल्याचा आरोप केला। ये जो लिस्ट है ये ओबीसी समाज का अपमान है। 90 लोग हिंदुस्तान के सेक्रेटरी हैं, उनमें से 3 लोग ओबीसी समाज के हैं, 5% बजट को कंट्रोल करते हैं। तो जल्दी से जल्दी आप कास्ट सेंसस कीजिए, जल्दी से जल्दी जो हमने कास्ट सेंसस किया था उसका डेटा आप रिलीज कीजिए, और अगर आप नहीं करेंगे तो हम कर डालेंगे। कुछ पार्टी के लिए महिला सशक्तिकरण एक पॉलिटिकल एजेंडा हो सकता है। कुछ पार्टियों के लिए महिला सशक्तिकरण, माननीय अध्यक्ष जी, एक राजनीतिक मुद्दा हो सकता है। कुछ पार्टियों के लिए महिला सशक्तिकरण का नारा ये चुनाव जीतने का एक हथियार हो सकता है, परंतु मेरी पार्टी और मेरे नेता नरेंद्र मोदी जी के लिए महिला सशक्तिकरण राजनीतिक मुद्दा नहीं है। मंगळवारी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसद भवनात शरद पवारांसोबत एक फोटो काढला। तसंच त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असताना दोन्ही गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता त्या फोटोवरून राजकारण रंगलंय। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबर मी फोटो काढला। मी मुनगंटीवार साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबर फोटो काढला। मोदी साहेबांपर्यंत पोहोचू शकलो नाही, जेव्हा पोहोचेल फोटो काढेल। मग तुम्ही काय म्हणाल की मी गेलो बीजेपी मध्ये? असं नसतं ना। आता पवार साहेबांना जरूरत नाही कोणाबरोबर फोटो काढायची, ज्यांना जरूरत आहे त्यांनी तो फोटो काढलाय, त्यांना तुम्ही जाऊन विचारा ना। त्यांना जे आज परसेप्शन झालेलं आहे की साहेबांशिवाय निवडून येता येणार नाही, साहेबांशिवाय तुमचं कुठलंही मत राहिलं नाही, तुमची काही किंमत राहिली नाही। त्यांच्या कार्यकर्त्यातला संभ्रम त्यांनी पाहावा। त्यामध्ये महाविकास फूट पडू शकते बघा, फूट वगैरे पडत नाही। प्रफुल्ल पटेल नक्की कोणत्या पक्षात आहेत आता या क्षणी मला माहीत नाही, पण शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। शरद पवार यांनी निवडणूक आयोगात आणि न्यायालयामध्ये फुटीर गटाविरुद्ध खटला दाखल केलेला आहे। शरद पवार यांनी जे फुटलेले आमदार आहेत त्यांना डिस्क्वालिफाय करावं म्हणून याचिका केली। गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्यावर आता रोहित पवारांनी पडळकरांवर टीकास्त्र डागलंय। पडळकरांची बौद्धिक क्षमता कमी असल्याचा टोला रोहित पवारांनी पडळकरांना लगावलाय। दुसरीकडे नितेश राणेंनी रोहित पवारांचा समाचार घेत संजय राऊतही तुमच्यावर टीका करत होते तेव्हा त्यांना का रोखलं नाही असा सवाल विचारला। बौद्धिक क्षमता त्या व्यक्तीची जर आपण बघितली, म्हणजे मी पडळकरांबद्दल बोलतो, चॉकलेट बॉय बद्दल, त्यांना राजकारण सोडलं तर काही जमत नाही। जेव्हा त्यांचं सरकार नसतं त्यावेळेस घसा कोरडा पडूच तर ते तिथं आंदोलनामध्ये बोलतात, आणि जेव्हा त्यांची सत्ता येते तेव्हा ते शांत बसतात। एकच आहे मला असं वाटतं
की भाजपचे मोठे नेते मुद्दामून या छोट्या नेत्यांना पुढे करतात आणि म्हणतात की या नेत्यांच्या विरोधात बोल. मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा महाविकास आघाडीच्या सरकारनंतर पण जोपर्यंत अजितदादा पवार महायुतीमध्ये आले नाही, सातत्याने संजय राजाराम राऊत हे त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करायचे, त्यांच्या विरुद्ध अग्रलेख लिहायचे. त्या जी टीका गोपीचंद पडळकरांवर आज केली जाते की मित्रपक्ष असून पण अजितदादांवर टीका का होते, मग महाविकास आघाडीच्या काळात संजय राजाराम राऊतला आवर घालण्याचा का प्रयत्न झाला नाही. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव एकवटले असताना धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. राज्यातील विविध भागात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. या मागणीसाठी खंडाळ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. आरक्षणासाठी सकल धनगर समाज आक्रमक झालाय. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलंच राजकारण तापलंय. धनगर आरक्षणाचा मुद्दा कोणी पेटवला असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तर भाजप आरक्षणावरून राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. दिल्लीत आरक्षणासंदर्भात कोणीही बोलत नसल्याचं पवारांनी म्हटलंय. तर धनगर समाजाच्या समस्या पत्र लिहून पाठवल्या असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. धनगर समाजांना चेतवलं कोणी, धनगर समाजाच्या ज्या मागण्यांना पूर्ण करण्याचं खोटं आश्वासन दिलं कोणी, कुठल्या सरकारने दिलं. खरं तर हे आंदोलन पेटवण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्हाला या स्टेजवर आणून ठेवलं आहे, तुमची फसगत केली आहे, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, त्यांना गावबंदी करा. खरं त्यावेळेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. शासनाने हे सर्व जे आंदोलन आता राज्यामध्ये ओबीसी, धनगर, मराठा आणि या सर्व जी स्थिती निर्माण झाली, याला हे आत्ताचं सरकार जबाबदार आहे. यांनीच पेटवलेली सगळी मुद्दे आहेत आणि यांनीच त्याच्यावर मार्ग काढावा. भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरक्षणाच्या बाबतीत नेहमी त्यांनी फक्त राजकारणच केलेलं आहे. धनगर आरक्षणाचा विषय सुद्धा केंद्रामध्ये अडकलेला आहे. तुम्ही जर तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार म्हणता आणि केंद्रात तुमचं मोठं इंजिन असेल तर काही वर्षांपूर्वी तुम्ही ईडब्ल्यूएस कोटा जो आणला, जो 50% पुढे 10% होता, तो तुम्ही घटना दुरुस्ती करून आणला. तर तसाच मराठा आरक्षणासाठी सुद्धा इतर समाजाला अन्याय न होता 50% पुढे तुम्ही ईडब्ल्यूएस कोटा जसा आणला तसा देऊन टाका ना. तसंच तुम्ही धनगर आरक्षणाचा विषय सुद्धा सोडवू शकता. धनगर समाजाच्या समस्या माझ्याकडे नवनाथ पडळकर आणि श्री वडकुते यांनी आणल्यावर मी धनगर समाजांनी ज्या समस्या मांडल्या त्या समस्या सरकारकडे पाठवल्या आहे. एवढाच त्या पत्राचा अर्थ आहे. कुणीतरी त्या पत्राचा वेगळा अर्थ काढून त्या ठिकाणी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करताय. राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. सोबत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गणपती उत्सवाला दर्शन घ्यायला येतो इथे. राजसाहेब मला बोलवतात, मी त्यांना बोलवतो आणि आम्ही एक दुसऱ्याच्या घरी दिवाळीला येतो. त्यामुळे असा कुठलाही राजकीय विषय नाही, राजकीय चर्चा नाही. गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला आलो, दर्शन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाला साकडं कालच घातलं. अरे ते विरोधक हिंदुत्व 2019लाच विसरले ना. सरकार स्थापन केलं त्याच वेळेस विसरले, त्याच वेळी बाळासाहेबांचे विचार विसरले. जाऊ दे आता थोडे गणपतीमध्ये असं सगळे. आता सगळ्यांनाच घरोघरी गणपतीच्या दर्शनाला जावं लागतंय. बिलकुल सगळ्यांना मी कामाला लावलेलं आहे. सगळे काही लोक चालले, सगळे चांगलं आहे. गणपती उत्सव मोठा साजरा झाला पाहिजे, यात आम्ही तर राजकारण आणत नाही. परंतु एक मात्र आहे की सगळ्यांना बांधावर, शेतावर
ते घरापर्यंत येऊन देत नव्हते, घरातून बाहेर येत नव्हते. त्यानं सगळं चांगलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. वांद्रेतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सलमान खान यांची आई सलमा खान यांची आस्थेनं विचारपूस केली. यावेळी आमदार रवींद्र फाटक आणि राहुल कनाल हे सुद्धा उपस्थित होते. संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचं ठिकठिकाणी विसर्जन केलं जात आहे. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानी सुद्धा बाप्पा विराजमान झाले होते. अंबानींच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंबीय उपस्थित आहेत. बाप्पाच्या मिरवणुकीसाठी खास पुणे मुळशीहून ढोल ताशा पथकाला बोलवलं गेलंय. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून रिसॉर्ट आणि जलपर्यटनासह डेक्कन ओडिसी ही आलिशान ट्रेन पुन्हा सुरू करण्यात येते. 5 वर्षांनंतर डेक्कन ओडिसी ट्रेन पुन्हा एकदा आपल्या शाही थाटातून सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रेक्षणीय स्थळांचा वारसा आणि इतिहास ट्रेनच्या मदतीनं पाहता येणार आहे. 21 सप्टेंबरला गिरीश महाजन या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC आता रिसॉर्ट आणि एक्वॅटिक टुरिझम सारखे कंपोनेंट सोबत डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन ही लोकांसाठी सुरू करत आहे. या ट्रेनमधून शाही घाटातून प्रवास करताना लोकांना महाराष्ट्रातील टुरिझमचा वारसा जसे की वाईल्ड लाईफ, बीचेस, एजेंटा एलोरा सारख्या लेणींचा इतिहास पाहायला मिळेल. तसेच महाराष्ट्राची संस्कृती, वैविध्यता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची ओळख असलेले पदार्थांची चव ही चाखण्यास मिळेल. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.